भूमिका ही आपली असली पाहिजे। महाविकास आघाडीच्या महिला नेत्या ज्या आहेत त्यांनी तुम्हाला रश्मिका मंदाना म्हणून सांगितलेलं आहे की त्या स्वतःला रश्मिका मंदाना समजतात का, की जेणेकरून प्रसिद्धीसाठी त्या काही बोलतात म्हणून अशा संदर्भातली टीका केलेली आहे। मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे, हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते, पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं, पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत। तुमच्या अध्यक्ष पदावरती नजर आहे का असं वाटते का, कारण की सातत्यानं तुमच्या पदावरती खरं तर टीका केली जाते, तुमच्या पदावरती नजर आहे असं वाटते का तुमच्या? आपण प्रश्न विचारताय का उत्तर देताय मला बरं वाटलं। नाही पण तुमचं मत काय त्या संदर्भात? ते तुमचा प्रश्न आहे, तेच आमचं मत आहे। जाणीवपूर्वक राजकारण या संदर्भात देखील प्रतिनिधींना उपस्थित करत तुमच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून राजीनाम्याची मागणी देखील केली जाते। दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात, सूर्य मावळला की कारण मावळत आहे, त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती। वैष्णवी प्रकरणामध्ये मुद्दा उपस्थित होतोय की 71 किलो वजन हा पंखा जे आहे ते घेऊ शकतं का, कारण पंख्याला ज्या पद्धतीनं त्यांची आत्महत्या झालेली बघायला मिळाली त्यावरून प्रश्न उपस्थित केला जातो की त्यांचं वजन 71 किलो होतं, पंखा एवढं वजन झेलू शकतो का, घेऊ शकतो का? मला असं वाटतं की टीका टिप्पणी ही होत असते, ते करत असते।